श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवलीलामृत अध्याय पहिल्या अध्यायामध्ये दाशार राजाची कथा आणि शिवपंचाक्षरी मंत्र नमः शिवाय या मंत्राचा महिमा सांगितला आहे. या अध्यायाचं नित्य पठण केलं असता आपली सर्व पापे नाहीसी होतात आणि आपला संसार सुखाचा होतो. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्र चालका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्म मोचक गहना मनोज दहना मनमोहन जो भक्त वल्लभ तू ही मन गजामात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वरधुनी विराजित जाती सुमन हारवतजी पक्षी रथप्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमक विध्वंसक मुग्रांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोल भक्षक निज भक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो स्वर्ग स्थित्यंत कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन स्कंददात सुहास्य वदन माया विपिन दहन जो सचितानंद निर्मळ शिवशांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेच अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मषमोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलावर दशशत मुख दशशत कर दशशत नेत्र सूर भूसुर अहोरात्र ध्याती जया भव भवांतक भवानीवर स्मशानवासी गिरा अगोचर जो स्वरधुनी तीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्याल भूषण जो गजदमन अंधक मर्दन ओमकार अमलेश्वर आनंदघन मदन गर्भ भंजन अज अजित जो अमित गर्भ निगमागमनूत जो दिगंबर अवयव रहित उज्जयिनी महाकाळ कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निजजन चित्त चकोर चंद्र वेणुरूपवर महत्पापहर घृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजर कीर जो निजन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशी शेखर सौराष्ट्र देशविहारी जो कैरव लोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो वृत्र अरी शत्रु जनक वरदायक बाणवल्लभ पंच बाणांतक भवरोग वैद्य त्रिपुर हारक वैजनाथ अद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिताप शमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत करुणाकर बलाहक जो काम सिंदूर विदारक कंठीरव जगनानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हैमवती धव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट माया मलहरण निषिदन गाती अम्नाय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शकरा रिजन कांतक प्रिय कर भुजा संताप हरण जोडोनी कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अज अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमा गमा अतर्क्य ब्रह्मानंदे म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहोणार न पावती पारतत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आणू कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठणी आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोडत्या मापे मोजुवाता प्रकाशवया आदित्या दिप्प सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र कुधर कज्जल जलधी मशी पात्र सुरद्रुम लेखणी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्णदशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णी तसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मराळ भेदित गेला तव गुण निराळ अंतन कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणीवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर
आरंभी रस भरी नमी. जैसा धरुणी शिशुचा हात अक्षरे लिहावी पंडित, तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवी नमी. श्रुती भावे सावत चित्त स्कंद पुराणी बोलिला श्रीशुकतात. अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजे. नैमशारण्य शौनकादिक सुमती सुता प्रति प्रश्न करीती. तू चिदा काशींचा रोहिणीपती करी तृप्त श्रवण चकोरा. तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष. अगाध महिमा आसमास दशावतार वर्णिले. भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त. परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू. यावरी वेद व्यास शिष्यसुत म्हणे ऐका आता देऊनी चित्त. शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती. आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार. श्रवण मात्रे देनार श्री शंकर निजांगे. सकळ तीर्थ व्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ. देनार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती. सकल यज्ञा माझी जपयज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र. तरी मंत्रराज शिव षडाक्षर बीज सहित जपावा. दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहींचे फळ एकची साचार. उतरी संसारणाव पार ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती. दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक. इतुक्यांसही संहारक शिवतारक मंत्र जो. तुष्टी पुष्टी धृती कारण मुनी निर्जरांसी हाची कल्याण. करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमा न वर्णवे. नवग्रहांत वासर मणी थोर तैसा मंत्रांत शिव पंचाक्षर. कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती. शास्त्राम माझी वेदांत तीर्थाम माझी प्रयाग अद्भुत. महाश्मशान क्षेत्रांत मंत्रराज तैसा हा. शस्त्रा माझी पाशुपत देवा माझी कैलासनाथ. कनकाद्री जैसा पर्वतांत मंत्र पंचाक्षरी तेवी हा. हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी. अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती. श्री शूद्र आदि करुणी हाची जप मुख्य चहुर्वर्णी. गृहस्थ ब्रह्माचरी आदि करुणी दिवस रजने जपावा. जागृती स्वप्ना येता जाता उभे असता निद्रा करिता. कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा. शिवमंत्र धनुई पंचानन करणी आकर्णिता दोषवारण. उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती. न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करुण. शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र त्यास निजांगे रक्षी त्रिनेत्र. आपल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहोरात्र रक्षितया. मंत्र जप कालागुणी शिव म्हणे मी तुमचा ऋणी. परी तो मंत्र गुरु मुखे करुणी घेई जे आदी विधीने. गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान. सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो. मीत भाषणी शांत दांत अंगी अमानित्व अदंभित्व. अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा. वर्णाना ब्राह्मण गुरु हा वेदवचने निर्धारू. हा त्यापासूनी मंत्रोच्चारू करोणी घ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार. उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीजे. काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरु विरहित. त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे. वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान. करी संतांशी चर्चा पूर्ण तरी गुरु विनतरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते. आदरे सांगे लोकांते परी तो गुरु विनतरेना. प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुह्य भाव. तरी तो न तरची स्वयमेव गुरुसी शरण न रिगता. मौजी बंधना विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र. वराविण वरागडी समग्र कार्य व्यर्थ मिळवणी. तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास. म्हणून सांप्रदायुक्त गुरुस शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक परिपूर्व सांप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भांदासी सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमशारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणे. शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी येची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठणी निज ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता खतेस सर्व पापांस क्षय होय. श्रवण मनन निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मग्न मार्गग्न तामस श्रवणे पावन सर्व होती.
तरी मथुरा नाम नगर. यादव वंशी परम पवित्र, दाशार नामे राजेंद्र. अति उदार सुलक्षणी, सर्व राजे देती कारभार. कर जोडोनी नमिती वारंवार, त्याच्या मुकुटरत्न किरणे साचार. प्रपदे ज्याची उजळली, मुकुट घर्षणे करुणी. किरणे पडली दिसदाचरणी, जेने सत्तावसान पसरुणी. पालानली कुंभिनी हे, उभारिला यशोध्वज. जेवी शरत काळीचा द्विजराज. सकल प्रजा आणि द्विज, चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश, तेवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दासीस, स्पर्श न करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्म पत्नी सीरत, स्वरूपाशी तुळजे रमानाथ. दान शस्त्रे समस्त, याचकांचे दारिद्र्य निवटिले. भूभुजांवरी जामदग्न, समरांगणी जेवी प्रळयाग्न. ठानन चळे रणी हुण, कुठार घाये बुरुह जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा, आकळी जेवी करतळींचा आवळा. जेने दान मेघे निवटिला, दारिद्र्य धुरोळा याचकांचा. बोलणे अति मधुर, मेघ गर्जे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चित्तमयूर, नृत्य करीती स्वानंदे. ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत, जलसिंधू होय भयभीत. निश्चळ अंबरीचा ध्रुव्य सत्य, वचन देवी नचळेची. त्याची कांता रूपवती सती, काशी राजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूप वर्णी सरस्वती, विश्वदने करुणिया. जे लावण्य सागरींची लहरी, खंजनाक्षी बिंबाधरी. मृदुभाषिनी पिकस्वरी, हंसगमना हरिमध्या. शशीवदना भुजंगवेणी, अलंकारा शोभा जिची तनु आणि. दशन झळकती जेवी हिरेखाणी, बोलता सदनी प्रकाश पडे. सकल कला निपुण, या लागी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वैरागरींचे रत्न, जे निधान चातुर्य भूमीचे. अंगींचा सुवासन माये सदनात, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ. नेत्र मिलिंद रुंजी घालित, धणी पाहता न पुरेची. नूतन आणिली परणुन, मनसी जे आकर्षले रायाचे मन. बोलावू पाठवले प्रीती करुण, परितेन येची प्रार्थता. स्वरूप शृंगाळ जाळे पासरुण, आकर्षिला रूपमान समीन. त्या लागी दाशर राजा उठोन, आपणच गेला तिच पाशी. म्हणे शृंगार वल्ली शुभांगी, मम तनु वृक्षासी आलिंगी. उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी, अत्यानंदे सर्वा देखता. तव ते शृंगार सरोवर मराळी, बोले सुहास्य वदना वेल्हाळी. म्हणे म्या उपासला शशीमौळी, सर्व काळ व्रतस्थ असे. जे श्री रोगिष्ठ अत्यंत, गर्भिणी किंवा ऋतुस्नात. अभुक्त अथवा व्रतस्थ, वृद्ध अशक्त न भोगावी. स्त्री पुरुषे हर्षयुक्त, असावी तरुण रूपवंत. अष्टभोगे करुणी युक्त, चिंताग्रस्त नसावी. पर्व काळ व्रतदिन निरसून, उत्तम काळी षड्रस अन्न भक्षुन. मग ललना भोगावी प्रीती करुण. राजलक्ष्मी सत्य हे, राव काम मध्ये मत्त प्रचंड. रती भरे पसरोणे दोर्दंड, आलिंगन देता बळे प्रचंड. शरीर त्याचे पोळले, लोहार्गला तप्त अत्यंत. तैसी कलावतीची तनु पोळत, रूप वेगळा होऊनी पुसत. कैसा वृत्तांत सांगा, शृंगार सदन विलासिनी. मम हृदयानंद वर्धिनी, सकळ संशय टाकोनी. मुळी हुनी गोष्टी सांग, मने हे राजचक्र मुकुटावतंस. क्रोधे भरो नेदी मानस, माझा गुरु स्वामी दुर्वास. अनुसयात्मज महाराज, त्या गुरुने परम पवित्र. मजतीतला शिवपंचाक्षरी मंत्र, तो जपता अहोरात्र. परम पावन पुनितमी, ममांग शीतळ अत्यंत. तव कलेश्वर पाप संयुक्त, अगम्यागमन केले विचाररहित. अभक्षते तुके बक्षिले, मज श्री गुरु दये करुण. राजेंद्रा आहे त्रिकाळ ज्ञान, तुझ जप तप शिवार्चन. घडले नाही सर्वता, घडले नाही गुरु सेवन. पुढे राजांती नरक दारुण, ऐकता राव अनुतापे करुण. सद्गतीत जाहला, म्हणे कलावती गुणगंभीरे. तो शिवमंत्र मज देई आदरे, ज्याचेनी जपे सर्वत्रे. महत्पापे भस्म होती, ती म्हणे हे भूभुजेंद्र. मज सांगावया नाही अधिकार, मी वल्लभा तू प्राणेश्वर. गुरु निर्धारा तू माझा, तरी यादव कुळी गुरु वशिष्ठ. गर्गमुनी महाराज श्रेष्ठ, जो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट. विद्या वरिष्ठ तयाची, जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञानी. तैसाची महाराज गर्गमुनी, त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी. शिवदीक्षा घेईजे, मग कलावती सहित भूपाळ. गर्गाश्रमी पातला तत्काळ, साष्टांग नमुनी करकमळ. जोडणी उभा ठाकला, अष्टभावे दाटून हृदयी. मने शिवदीक्षा मज देई, म्हणून पुढते लागे पायी. मिती नाही भावार्था, यावरी तो गर्गमुनी. वृतांत बगिनी तीरा येऊनी, पुण्यवृक्षातळी बैसोनी. स्नान करवी यमुनेचे, उभयतांनी करुणी स्नान.
यथा सांग केले शिवपूजन, यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी. दिव्याभरणे दिव्य वस्त्रे, गुरु पूजिला रूपे आदरे. गुरु दक्षिणेसी भांडारे, दाशार राये समर्पिली. तनुमन धनेसी उदार, गर्गचरणी लागे नृपवर. असोनी गुरुसी वंचिते जे पामर, ते दारुण निरय भोगती. श्री गुरुचे घरी आपदा, आपण भोगी सर्व संपदा. कैसे ज्ञान त्या मतिमंदा, गुरु ब्रह्मानंदा न भजे जो. एक म्हणती तनुमन धन, नाशिवंत गुरुसी काय अर्पुण. परम चांडाळ त्यांचे षड्ज्ञान, कदा वदन न पाहावे. धिक विद्या धिक ज्ञान, धिक वैराधिक साधना. चतुर्वेद शास्त्रे आला पढून, धिक पठन तयाचे. जैसा खर पृष्ठीवरी चंदन, षड्रसी दरवी व्यर्थ फिरून. जेवी मापे तंदुल मोजून, इकडून तिकडे टाकती. घाणा इक्षुरस गाळी, इतर सेविती रस नव्हाळी. की पात्रात शर्करा साठवली, परी गोडी न कळे तया. असो ते अभाविक खल, तैसा नव्हे तो दाशार अनुपाळ. षोडशोपचारे निर्मळ, पूजन केले गुरुचे. उभा ठाकला कर जोडून, मग तो गर्गे हृदय धरून. मस्तकी हस्त ठेवून, शिव षडक्षर मंत्र सांगे. हृदय आकाश भुवनी, उगवला निज बोध तरणी. अज्ञानतम तेची क्षणी, निरसूनी नवल जाहले. अद्भुत मंत्राचे महिमान, रायाचिया शरीरामधून. कोट्यावधी काक निघून, पळते झाले ते धवा. किती एकांचे पक्ष जळाले, चरफडीतची बाहेर आले. अवघेची भस्म होऊनी गेले, संख्या नाही तयाते. जैसा किंचित पडता कृशान, दग्ध होय कंटकवन. तैसे काक गेले जळून, देखुनी राव नवल करी. गुरुसी नमुनी पुसे नृप, काक कैसे निघाले अमुप. माझे झाले दिव्य रूप, निर्जराहुनी आगळे. गुरु म्हणे ऐक साक्षेपे, अनंत जन्मीची महापापे. बाहेर निघाली काकरूपे, शिवमंत्र प्रतापे भस्म झाली. निष्पाप झाला नृपवर, गुरुस्तवन करी वारंवार. धन्य पंचाक्षरी मंत्र, तू धन्य गुरु पंचाक्षरी. पंचभूतांची झाडणी करून, सावध केले मज लागून. चारी देह निरसून, केले पावन गुरुराया. 25 तत्वांचा मेळ, त्यात सापडलो बहुत काळ. क्रोध महिषासुर सबळ, काम बेताळ दुसदुसी. आशा मनशा तृष्णा कल्पना, भ्रांती भूली इच्छा वासना. या जखिनी यक्षिणी नाना, विटंबित मज होत्या. ऐसा हा अवघा माया मेळ, तुवा निरसिला तत्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ, गुरु दयाळ धन्य तू. सहस्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त. पापे पळाली असंख्यात, काकरूपे देखिली म्या. सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक, सुरापान गुरु तल्पक. परदारा गमन गुरु निंदक, ऐसी नाना महत पापे. गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक, श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक. परनिंदा पशुहिंसक, वृत्तिहारक अगम्य श्रीगमन. मित्रद्रोही गुरुद्रोही, विश्वद्रोही वेदद्रोही. प्रासादभेद लिंगभेद पाही, पंक्तिभेद हरिहरभेद. ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक, पाखंडमती मिथ्यावादक. भेदबुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक, श्रीलंपट दुराचारी. कृतघ्न परद्रव्यापहारक, कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक. बकध्यानी गुरुछळक, मातृहतक पितृहत्या. दुर्बल घातुक कर्म मार्गग्न, दिनहत्यारी पाहती पैशून्य. तृणदाहक पीडिती सज्जन, गोत्रवद भगिनीवद. कन्या विक्रय गो विक्रय, हय विक्रय रस विक्रय. ग्रामदाहक आत्महत्या पाहे, भ्रूणहत्या महापापे. ही महापापे सांगितली, क्षुद्रपापे नाही गणिली. हेतुकी काकरूपे निघाली, भस्म झाली प्रत्यक्ष. काही गाठी पुण्य होते परम, म्हणून नरदेहो पावलोत्तम. गुरुप्रतापे तरलो निस्सीम, काय महिमा बोलू आता. गुरुस्तवन करुणी अपार, ग्रामासी आला दाशार्ह नृपवर. सवे कलावती परमचतुर, केला उद्धार रायाचा. जपता शिवमंत्र निर्मळ, राज्य वर्धमान झाले सकळ. अवर्षण दोष दुष्काळ, देशातुनी पळाले. वैधव्य रोग आणि मृत्य, नाहीच कोठे देशात. आलंगिता कलावतीसी नृपनाथ, शशी ऐसी शीतल वाटे. शिवभजनी लाविले सकल जन, घरोघरी होती शिवकीर्तन. रुद्राभिषेक शिवपूजन, ब्राह्मण भोजन यथाविधी. दाशार रायाचे आख्यान, जे लिहिती ऐकती करती पठन. प्रीती करुणी ग्रंथरक्षण, अनुमोदन देती जे. सुफळ त्याचा संसार, त्यासी निजांगे रक्षी श्रीशंकर. धन्य धन्य तेची नर, शिवमहिमा वर्णिती जे. हा सुरससार, अमृताहुनी रसिक फार. ऐकोन पंडित चतुर, गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे. पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी, श्रीधर मुख निमित्त करुणी.
तोची बोलवित विचारोनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्री धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड प्रथमोध्याय गूढः इति श्री प्रथमोध्याय समाप्तः। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ।